इम्पॉसिबल आहे. चिकू असं कसं करू शकते? म्हणजे? अरे म्हणजे काय म्हणजे? ही काय पद्धत झाली? हे जे काय केलंय ना चिकूने, हे खूप चुकीचं केलंय तिने. चुकीचं? सर काय चुकीचं केलं तिने? हे ते प्रेमात पडलीये ती. हो तेच चुकीचं केलंय तिने असं म्हणतोय मी. कोण म्हटलं? प्रेम करणं काय चूक आहे का? म्हणजे तुलाही हे बरोबर वाटतंय? अहो सर मग काय, सगळेच प्रेम करतात, चिकूनं पण केलं, त्यात काय चुकीचं आहे? पण चिकू, आता चिकू तुमची बहीण आहे म्हणून काय वेगळी झाली का? हो तिला पण भावना आहेतच ना. आणि सर ती प्रेमात पडलीये, किती चांगली गोष्ट आहे. सिरियसली? नाही, आणि मला असं वाटलं नव्हतं की तुलाही हे करेक्ट वाटेल. मला सांगा, तुम्हाला चिकू बद्दल जे वाटतं ते पण प्रेमच आहे ना? पण ते वेगळं आहे. हाय का आता? अहो हे प्रेम वेगळं ते प्रेम वेगळं असं थोडी असतं सर. अहो जगात प्रेम आहे ना म्हणून तर हे जग सुंदर आहे. आणि मला तर वाटतं की सगळ्यात छान भावना आहे ही प्रेम म्हणजे. हो तुला फार माहिती आहे. तुमच्यापेक्षा जास्तच माहिती. हे बघ मला एवढंच माहितीये, प्रेम म्हणजे टाइमपास. टाइमपास? हो नाहीतर काय. सर तुमचं ना काहीच व्हायचं नाही. अहो आता प्रेमाला तुम्ही टाइमपास म्हणायला लागलात तर कसं चालेल बरं? प्रेमात पडल्यावरती आयुष्य सुंदर होतं. लोक काय म्हणतात माहिती का? प्रेमात सगळं जग गुलाबी दिसायला लागतं. हो प्रेमात वेडे होतात लोक. म्हणून तर मी म्हणतोय टाइमपास आहे हा सगळा. बोरच आहे बर का सर तुम्ही. नशीब तुम्ही माझ्याशी लग्न करून घेतलं, नाही तर तुमचं तर कधी लव्ह मॅरेज झालंच नसतं. हो प्लीज असं काही नाहीये. असंच आहे. हे बघा तुम्ही लोक असं प्रेम प्रेम करत म्हणल्याने प्रेम काही मोठं होत नाही. चांगलं काम करायचं, शिकायचं, मोठं व्हायचं नाही. पण हे काय प्रेम करत काय झाडाच्या मागे फिरत बसायचं? तेवढे एकच माहितीये ना तुम्हाला प्रेमाच्या बाबतीत? नाहीतर काय मूर्खपणा आहे हा सगळा. आधी प्रेम प्रेम करायचं, मग हा डे तो डे, मग खपता त्यांचे फुलं गुलाब गिफ्ट, सगळी मार्केटिंग येईल. काय तर म्हणे प्रेम करतात. आता काय चुकीचं बोललो मी? हो सर तुम्ही हे जे काय बोलताय ना तेच फक्त प्रेम नाहीये. अहो मग काय उगाचच गुलाब देतात? तसं नाही हो. म्हणजे तेवढंच थोडे प्रेम असतं. ते तर आता सगळं सुरू झालंय ना. याच्या आधी सुद्धा प्रेम होतच की. आणि आपल्याला आवडत्या माणसाला गुलाबाचं फूल देणं त्यामागे एक भावना असते सर. त्याचा तुम्ही पार चोथा करून टाकलाय. हो प्लीज. आता व्हॅलेंटाईन्स डेच्या दिवशी मार्केट बघ ग्रीटिंग्सचं आणि गुलाबांचं. ते आत्ता सुरू झालंय सगळं. पण म्हटलं ना त्याच्या आधी सुद्धा प्रेम होतच की. आणि हे सगळं नसलं ना तरी पण प्रेम असेलच ना. हो प्रेमाला काही गरज नसते हे गुलाब आणि कार्डाची. प्रेमात ना फक्त आपलेपणाने समोरच्यासाठी काय पण केलं ना तरी त्याला पुरतंय. आता गुलाब देणं सगळ्यांना परवडतंय का? पण तरी सुद्धा सगळे प्रेम करतात ना. तुम्ही ना एकदा प्रेम करून बघा. तुम्ही पडलात ना प्रेमात की तुम्हाला कळेल की हे जग किती सुंदर आहे. म्हणजे तुला असं म्हणायचंय चिकूने जे काही केलंय ते बरोबर आहे? 100%. आता मी तुम्हाला जे सांगते ना ते तुम्ही नीट ऐका. काय? अहो ऐका तर. ये इश्क नहीं आसान, बस इतना समझ लीजिए कि आग का दरिया है और डूब के जाना है. कसं वाटलं? वाह मस्त छान वाटलं. अहो मी कसं बोलले ते नाही विचारलं, काय वाटलं हे विचार. म्हणजे? बरं तुम्हाला एखादं प्रेमाचं गाणं माहितीये का? नाही आठवत. अहो तुम्ही ते गाणं ऐकलंय का? हृदय वसंत फुलताना. हो आठवतंय. मग त्याचं काय वाटलं? हा म्हणजे अशी उडत्या चालीची गाणी आवडतात मला. म्युझिक छान आहे त्या गाण्याचं. एवढंच वाटलं? अजून काय वाटायचंय त्यात? हे बघ तुला काय जे काही विचारायचं असेल ना ते स्पष्ट विचार. अहो सर मला हे विचारायचंय की तुम्हाला खऱ्या प्रेमाबद्दल काय वाटतं? खरं प्रेम म्हणजे? अहो आता कसं समजवायचं सर? तुम्ही कसे हो असे? केलंय तर सगळं परफेक्ट आहे. नाही नको उगाच मला पुन्हा सगळ्यांसमोर फेल नाही व्हायचं. ऐनवेळी जसं वर्क व्हायला पाहिजे तसं वर्क नाही झालं तर
अजुब्रो, काय रे, तू मला भेटलाच नाहीयेस, एवढा बिझी झालास, काय झालंय? काय नाही, बोल ना. अजुब्रो, अरे काय झालं? काय नाही. मला नाही सांगणार का तू? काय सांगू यार चिकू, मी एवढं सगळं प्रेझेंटेशन केलंय पण मला भीतीच वाटते. ऍक्च्युली मला आबांना आणि दादूला ना हे प्रेझेंटेशन ऐकवायचंय, पण माझी हिंमतच होत नाहीये. का? फेल होण्याची भीती वाटते. का मान अजुब्रो, अरे तू इतका हुशार मुलगा आहेस आणि तू विसरलास का तू या ड्रामा क्वीनचा भाऊ आहेस? अरे मग काही कारणच नाही आहे घाबरायचं. तसं नाही ग चिकू, मला सांग ना आजवर काय जमलंय. मला जे पण केलंय सगळं फेल आहे. त्यांच्या समोर जाऊन उभं राहण्याची पण भीती वाटते. कधी कधी वाटतं ना जसं काय फेल होण्यासाठी जन्माला आलोय. अजुब्रो, अजुब्रो, मला सांग तू फेल का होतोयस? कारण तू ट्राय करतोयस आणि जे लोक ट्राय करतात ना ते अर्ध जिंकलेले असतात. आणि अजुब्रो, आता ना तुला फक्त अर्ध जिंकायचंय आणि मला माहितीये तू ते करशील. पण जर तू फेल होणार आहेस या भीतीने प्रयत्नच नाही केलेस तर कसं चालेल? अगं पण चिकू किती प्रयत्न करणार आहे, यश पण तर आलं पाहिजे ना. आणि मला स्वतःचा हसू करून नाही घ्यायचं सारखं. अजुब्रो, तू तुझ्या घरात आहेस आणि ते तुझ्यावर कोणीच नाही हसणार आहे. तू स्वतःला का कमी समजतोयस? तू हे सगळं करू शकतोस हे तू विसरलेस का? तुला आठवतंय का वस्तीत पाण्याचा प्रॉब्लेम तुझ्यामुळे सॉल्व्ह झाला होता? हा, अरे हे सगळं चांगलं आठव ना. जे झालंच नाही त्याचा काय विचार करतोयस तू? आणि अजुब्रो, वी नेव्हर नो, यावेळी तुझं काम सहज होऊन जाईल. ओके, तू छान प्रेझेंटेशन दे. चिकू, मी एक काम करू का, आधी तुला प्रेझेंटेशन करून दाखवू? अगं म्हणजे माझं कॉन्फिडन्स वाढेल. त्याची काही गरज नाहीये, कारण माझ्या अजुब्रो मध्ये ऑलरेडी कॉन्फिडन्स आहे. फक्त ना स्वतःवर थोडासा विश्वास ठेव. ओके, चला आता तू खणखणीत प्रेझेंटेशन द्यायचं आणि सगळ्यांचं मन जिंकायचं. तू प्रेझेंटेशनची तयारी कर, मी ऑडियन्सची तयारी करते. अगं पण चिकू माझं आहे. ऑल द व्हेरी बेस्ट, सगळं छान होणार आहे. मी येते ऑडियन्सला घेऊन. ओके, बाय. अगं चिकू ऐक तर माझं. हे बघा, तुम्हाला जसं वाटतंय ना तसं प्रेम नसतं. प्रेम खूप मोठी गोष्ट आहे. प्रेमामुळे अख्खं रामायण घडलंय. हो, प्रेमाच्या जोरावरती लोक जग जिंकतात. म्हणजे आपल्यापेक्षा सुद्धा दुसऱ्याची जास्त काळजी वाटणं, त्याच्या सुखासाठी काहीतरी करावं असं वाटणं म्हणजे प्रेम. समोरच्याला समजून घेता आलं पाहिजे, त्याच्या आनंदात आपल्याला आनंद मिळाला पाहिजे. ज्याच्यावर आपलं प्रेम आहे ना त्याच्यावर पूर्ण विश्वास टाकता आला पाहिजे. हे गुलाब आणि झाडाभोवती फिरणं हे काय प्रेम नाहीये सर. आता आई मुलावर करते, भाऊ बहिणीवर करतो, ते पण प्रेमच आहे ना सर. अहो, प्रेम निरपेक्ष असतं. तो काय तुमचा बिझनेस नाहीये. प्रेमात आनंद आणि समाधान असतं, ते सुद्धा दुसऱ्याच्या चेहऱ्यावरचा आनंद बघ. आता बाप मुलीला जे जपतो ते सुद्धा प्रेमच आहे ना. आणि दोन मित्र जे एकमेकांवर करतात ते पण प्रेमच आहे. आता आबासाहेब आणि मालती मॅडमचंच बघा, किंवा माझ्या आईबाबांचं बघा. अहो, ते दोघं जण एवढे भांडणं करतात तरी सुद्धा प्रेमापोटी ते एकत्र राहतातच ना. आता माझ्या घरचं उदाहरण घ्या. आमच्या घरी सुद्धा हे नाही ते नाही असं होतच असतं. बुवा काय आईला सगळंच देऊ शकत नाही, पण तरी सुद्धा आमच्या घरामध्ये आनंद आहे. का तर दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे म्हणून ना. सर, प्रेम काय शिकून येत नाही कुठल्याही धड्यासारखं. ते होऊन जातं आणि फक्त समजलं जातं. तुम्ही ना कोणावरती तरी प्रेम करून बघा, मग कळेल तुम्हाला. मी आणि प्रेम. मला काय वाटतंय सर, अश्विनी आणि तो मुलगा आहे ना त्यांचं दोघांची खूप घट्ट मैत्री. प्रेमाची पहिलीच पायरी असते ना ही.
सर अहो एवढा विचार करू नका. तुमचं तुमच्या बहिणीवरती प्रेम आहे ना, मग आता तिला तुमची गरज आहे. तुम्ही एकदा चिकूच्या जागेवरती राहून विचार करून बघा आणि मग डोकं थंड ठेवून मग निर्णय घ्या. ठीक आहे, पण मला आत्ताच्या आत्ता जाऊन तिला भेटायचंय. हो चला ना, लगेच जाऊया आपण. हा थांब एक मिनिट. हा किटी. हा सर. सर कधी येत आहे सर तुम्ही? नाही नाही, मला आज फॅक्टरीत यायला थोडा उशीर होईल. एक अर्जंट काम आलंय मला, पण मी कॉलवर अवेलेबल आहे. काही असेल तर मला कळवा. ओके सर, ओके. या तुम्ही, या सर. चल. चिकू काय आहे काय विशेष? हो आबा सांगते. अहो काकी या ना. चिकू सगळं घर डोक्यावर घेत असा आले. चला चालेल. हो तर ए विक्रमदादा तू कुठे निघालास? चिकू अगं फॅक्टरीत जातो, उशीर होत आहे. ऐक ना, एक महत्वाचं काम आहे आणि तुझ्या कामातच आहे, सो थांब ना प्लीज. चिकू अगं उशीर होत आहे मला. काय यार, बहिणीसाठी 5 मिनिटं पण नाही थांबू शकत का? बरं बोल. अगं पण चिकू आम्हाला कशा करता बोलवलंय? सांगते. तर आज आपण इथे सगळे जमलो आहोत कारण आपला जुब्रो आपल्या सगळ्यांसमोर एक प्रेझेंटेशन देणार आहे. तर जुब्रो कायमच आपल्याला त्याच्या रिसर्च आणि शोधांनी आपल्या सगळ्यांनाच अचंबित केलंय त्याने. आणि आज जी त्याने गोष्ट तयार केली आहे ना, त्याचा आपल्या फॅक्टरीला सुद्धा उपयोग होणार आहे. अरे या लूजर बद्दल आहे. तर याचं काय ऐकायचं? सो येस, हिअर आय प्रेझेंट इंद्रा, अरे तू फॅक्टरीत गेला होतास ना, मग इतक्यात परत कसं काय आलास? नाही, माझं दुसरं एक इम्पॉर्टंट काम होतं, तिथे गेले. हा चिकू चला पुढे सांगा. आपल्या जुब्रोने जे केलंय ना ते आपण सगळे बघूयात. हा कमान जुब्रो, टाळ्या. ये जुब्रो. आबा आपली फॅक्टरी खूप मोठी आहे आणि आपल्या फॅक्टरीमध्ये लाईट्सचा पण बराच खर्च होतो आणि त्यासाठी मी एक रिसर्च केलाय. मुद्दा असा आहे की आपल्या फॅक्टरीमध्ये जर लाईट्सना ऑटोमेशन केलं तर वीज बचतही होईल आणि पैसेही वाचतील. म्हणून मी एक डिव्हाइस तयार केलाय. एक मिनिट दाखवतो. आबा हा तो डिव्हाइस. ह्या डिव्हाइसचा आपल्या फॅक्टरीला खूप फायदा होईल. ह्या डिव्हाइससाठी बरेच दिवस माझे गेलेत आणि या डिव्हाइसला मला चिकूने खूप मदत केली. अजित शाबास, हा डिव्हाइस खरंच खूप चांगला आहे. तुला काय वाटतं इंद्रा? हो व्हेरी गुड अजित, केप इट अप. आपण करूया आपल्या फॅक्टरीमध्ये हे अप्लाय करूया. अजित तू खरंच कमाल केलीस, पण असंच आत्मविश्वासानं बोलत जा. आबा या डिव्हाइसचं सगळं क्रेडिट आपल्या चिकूला जाते कारण चिकूने मला खूप मोटिवेट केले. थँक्यू चिकू. असेच एकमेकांना मोटिवेट करत राहा. तिने तुला मोटिवेट केलं पण तूही प्रयत्न केलेस ना, म्हणून तुला यश मिळालं. व्हेरी गुड. चिकू मला बोलायचं तुझ्याशी. टेरेसवर ये, मी वेट करतोय.
right now. ही राणी कुठे गेली होती? इंद्राला कामाला जाऊ दिलं नाही का हिनं? काय चाललंय बघायलाच पाहिजे. आली का नाही ही अजून? अहो येतच असेल ती. आपण पण आत्ताच तर वर आलोय. थांबा थोडं. अरे पण असा किती वेळ लागतो खालतून वरती यायला? अहो येईल ती. असं काय करताय तुम्ही? आणि प्लीज तिच्याशी शांततेत बोला. अहो आता घाबरली असेल ती. हो, समोर तर यायला पाहिजे ना ती बोलायला. हो येईल आता. समोर या. काही उपयोग नाही आता तिच्या मागे लपून. दिसतेस मला. ये अश्विनी. बघ, तू घाबरू नकोस हा. दादा काही नाही बोलणार तुला. दादू मी ना तुला अहो काय करताय तुम्ही? हे बघा शांततेत बोला हा. ऐकून घ्या तिचं है ना. हो घाबरते ती. प्लीज अश्विनी इकडे ये. कसलीच भीती ठेवू नकोस. कोणी काही बोलणार नाहीये तुला. तू सांग बरं सगळं हा. शांततेत सांग. दादू माझा एक मित्र आहे कॉलेजमधला. माझं त्याच्यावर प्रेम आहे. म्हणजे त्याचंही आहे. नाव मल्हार. काय करतो? त्याने आता UPSC मेन्स क्लिअर केली आहे. आता इंटरव्ह्यू आहे. खूप चांगला मुलगा आहे आणि खूप हुशार पण आहे. फक्त ना तो साध्या घरातला आहे. म्हणजे आपल्यासारखं नाहीये. दार बंद करून असं काय बोलत असते? का तिचा जीव टांगणीला टाकताय? बोला ना काहीतरी. विचार करावा लागेल मला. विचार करेन मी आणि मग सांगेन काय ते. दादू मी आधी त्याला भेटेन आणि मग काय ते सांगेन. मला भेटायचंय त्याला. ठीक आहे ना. भेटूयात आपण. मी त्याला आज संध्याकाळीच सांगते. आणि दादू आय नो तुला तू खूप आवडेल कारण मल्हार आहेच बेस्ट. अरे तू सॉरी हो तुझा मेन इंटरव्ह्यू आहे असं समज. नाही त्याहीपेक्षा महत्त्वाचा दिवस आहे असं समज. मल्हार दादू तुला भेटायला तयार झालाय ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे.
घाबरू नकोस हा. हे बघ, मी न घाबरता दादूला आपल्याबद्दल सगळं सांगितलं ना, ते काय नाही हा. आता तुझी टर्न आहे. तू रेडी आहेस ना? नाही. अगं अगं म्हणजे भेटायला तयार आहे मी, पण अजून रेडीच झालो नाहीये. काय घालावं तेच कळत नाहीये. तुला काय वाटतं, कुठला कलर छान दिसेल मला? तू एक काम कर, तू ना रेड कलर घाल. रेड कलर ना? ठीक आहे. हा ठीक आहे, हा रेड टी शर्ट घालतो मग. अरे नाही यार. अगं आता तूच तर बोललीस ना रेड घाल म्हणून, मग आता? अरे पण मी तुला रेड टी शर्ट नाही, शर्ट घाल म्हणाले. चिकू, माझ्याकडे रेड कलरचा शर्ट आहे तरी का? जाऊ दे सोड. एक काम करतो, माझा फेवरेट आणि लकी लाईट ब्ल्यू कलरचा शर्ट घालतो, जो मी प्रत्येक एक्झामला घालतो. तो बेस्ट राहिला. नाही नाही नाही, तू कसा वाटत तो स्काय ब्ल्यू कलर? आणि मुळात ना दादूलाच नाही आवडणार. तू एक काम कर, हा मी दिलेला पिंक शर्ट घाल. काय? तो पिंक कलरचा शर्ट खूप गर्लिश वाटतो ग, मी नाही घालणार तो. हे बघ, गर्लिश वगैरे काही नाही वाटत, तू पिंक घालतोस. नको नको नको. अरे पिंक कलर मुळे तुझं फर्स्ट इम्प्रेशन चांगलं नाही पडलं तर? शर्ट शर्ट, हा तू एक काम कर, तू ना व्हाईट घाल. बघ फोटो पाठवलाय. जाऊ दे यार, तू ना स्काय ब्लूज घाल. स्लीव्स ना एकदम मस्तपैकी फोल्ड कर. डन. आणि केसांचं काय करणार आहेस? कसे केलेत म्हणजे? नेहमी सारखे केलेत. मल्हार, आज नेहमीचा दिवस आहे का? नाही ना? स्पेशल काहीतरी करशील ना? मग एक काम कर, केसांना ना छान जेल लाव. काय? म्हणजे जास्त नको लावू, नाही तर चंपी होतील. आणि सगळं झालं ना की आधी मला केसांचा फोटो पाठव. हो हो पाठवतो. डन. ओके, पण मल्हार स्वतःला नीट कॅरी करा. तो एक काम कर, दादू भेटला ना की लगेच त्याच्या पाया पड. ठीक. आणि खूप बोलू नकोस हा, आगाऊ वाटशील. अच्छा, जसं की तू मला फार बोलू देतेस ना. आणि कमीही बोलू नकोस, तर पावडर वाटशील. म्हणजे करेक्ट तेवढंच बोल आणि स्मार्टली बस. ओके ठीक आहे. अरे यार चिकू, यापेक्षा ना मी UPSCचा इंटरव्ह्यू 4 वेळा देईन, पण हे नको. हो का? मग तू तोच दे. मला माहितीये ना, मी तुझ्यासाठी इम्पॉर्टंटच नाहीये यार. तू ना माझ्यासाठी काहीच करू नकोस. तू नको बोलू यार माझ्याशी, जा. अगं तसं नाही यार चिकू, पण मी खूप नर्वस फील करतोय. काय करावं कसं करावं काहीच कळत नाहीये. का नर्वस होतोयस? मी आहे ना. अरे यार, मी कशी काय विसरले? मल्हार, हे बघ, अजिबात उशीर करू नका, कारण दादूला वेळ वाया गेलेला अजिबात आवडत नाही. ठीक आहे. ओके, ऑल द बेस्ट हा. नीट वाग, छान कॅरी कर स्वतःला.
बाय. ऐक ना. लव यू. बाय. लव यू टू. चिकूमुळे घरातले वाद थांबले. देवच पावला म्हणायचा बाई. हे काय तुम्ही एकटेच का काम करताय? बाकीचे कुठे आहेत सगळे? का अजूनही मनासारखं वागून झालेलं नाहीये त्यांच्या? तुम्ही जर का असंच लाडवून ठेवत राहिलात ना तर मग झालंच. तुम्हाला एकट्यांनाच राबत बसावं लागेल. बाकीचे काय नावाप्रमाणे असल्यासारखं वागतायत. अगं तसं नाही मानती. आज काही फार कामं नाहीयेत. आणि राणी येईलच की आता माझ्या मदतीला. छान. तुम्ही ना सतत पाठीशी घालत राहा. अरे देवा, उशीर झालाय. आता मालती मॅडम रागवणार, पण अश्विनीसाठी एवढं तर करावंच लागेल ना. ती ज्या दिवशी डोक्यावर मिऱ्या वाटेल ना तेव्हा तुम्हाला कळेल. अरे वा, आल्या की राणी सरकार. या या या. पावलं वळली म्हणायची तुमची इकडे. नाही, मी आता विचारच करत होते, आता काय हार आणि तुरे घेऊन बोलवायला जावं लागतंय की काय? कारण स्वतःला हुकमाची राणी म्हणवणारे काम करत नाहीत. लाज नाही वाटत? इथे कामं टाकून उंडारत बसतेस ते. वहिनी बिचारा एकट्या काम करत होत्या. आणि काय ग, मगाशी इंद्राला परत का घेऊन आलीस? तो तर ऑफिसला जायला हवा होता ना. काय चाललंय काय तुमचं? कुठे घेऊन गेली होतीस त्याला आणि का परत आणलंस? ते आम्ही जरा बाहेर गेलो होतो आणि अजितदादांचं प्रेझेंटेशन आलं ना, मग म्हणून अश्विनीने फोन करून बोलवून घेतलं इंद्रजित सरांना, म्हणून आलो परत. लाज नाही वाटत का ग? माझ्या चिकूवर ढकलतेस सगळं. तूच इंद्राच्या मनात काहीतरी भरवलंस आणि त्याला घेऊन आलीस. तुला काय त्याचं नुकसानच व्हायला हवंय ना, म्हणून मुद्दाम त्याला अडवतेस, स्वतःच ऐकायला लावतेस. तुला काय वाटतं त्याला स्वतःच्या तालावर नाचवून तू जिंकशील? तुला सूट मिळेल असं वाटतं तुला? निर्लज्ज. तुला तर आमचं नुकसानच व्हायला हवंय ना. मीच मूर्ख आहे. बोलून तरी काय उपयोग आहे? कितीही बोललं तरी पालथ्या गड्यावर पाणी. माझंच रक्त आटतंय. राणी नाही आई, अहो हक्क आहे त्यांचा. मोठ्या त्या माझ्याहून, आणि तसे आता त्या बोलल्या ना तरी मी मनाला लावून नाही घेत. तुम्ही जाऊ द्या. राणी, किती गुणाची आहेस ग तू. अगं तुझ्यासारखी मुलगी भाडिकांच्या घराला सून म्हणून लाभली. खरंच नशिबान आहोत ग आम्ही. आता हे सगळं मालतीला कधी कळणार आहे? देवच जाणे बघ.